फ्रेंड्स, आपण आलो आहोत एअरपोर्टला. आपण आता चाललो आहोत गुवाहाटीला मुंबईवरून फ्लाईट घेऊन आणि तिकडनं आपण पुढे जाणार आहोत काझीरंगाला. आजचा फर्स्ट डे आपला हॉल्ट असणार आहे काझीरंगा. आपला इंडिगोचं फ्लाईट आहे आणि हे आपण आहोत एअरपोर्टवरती. सकाळी 3:30ला आम्ही उठून आलो आहोत, त्यामुळे खूप दमलेलो आहोत. आय मीन झोप येते खूप. फ्लाईट एकदा आलं की झोपून जाणार. आपल्या सगळ्या भारतीयांना अतिशय अभिमानास्पद असलेले चांद्रयान-2 LVM इथे दाखवलं आहे इस्रोचं. आणि विंडो सीट मला मिळालेली आहे. याला अजिबात बसायला देणार मी विंडोमध्ये. आणि आता आपण फ्लाईटमध्ये बोर्ड करतो आहे. फ्लाईट थोडं डिले झालंय. तर चलो जर्नी स्टार्ट. आता आपण आहोत एन रूट टू काझीरंगा. गुवाहाटी एअरपोर्टला उतरल्यानंतर आपण ही गाडी केली आहे. इथे अशा कार हायर करतात, तर आपण पूर्ण पिकनिकसाठी आपल्या कार हायर केली. दिवसाचे साधारण 4,000 ते 5,000 रुपये चार्ज पडतो आपल्याला कारचा. पण आपली कार हायर असली की कसं कुठे काही शोधायचं, म्हणजे जेव्हा तुम्ही फॅमिली बरोबर असाल तर कार इज अ गुड ऑप्शन. आता बाकी लोकल ट्रान्सपोर्टचा पण ऑप्शन आहे, पण आम्ही तो एक्सप्लोर नाही केला कारण आम्ही ॲज अ फॅमिली आलो आहोत. तर थोडं निवांतपणे आणि स्वतःचं प्रायव्हसी मेंटेन करून आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं. तर आता आपण एन रूट कॅरन म्हणून रेस्टॉरंटला आपण जेवायला थांबलो आहे. छान थाळी होती, अनलिमिटेड थाळी मिळते इथे आणि साधं आणि छान होतं जेवण. चिकन थाळी आम्ही ऑर्डर केली, विच वॉज व्हेरी टेस्टी. डाळ, वेगवेगळ्या भाज्या आणि ते अगदी आग्रह करून करून आणून देतात. आता आपण परत गाडीत बसून काझीरंगाकडे जाणार आहोत. साधारणपणे 5 ते 6 तासांचा जर्नी आहे आपला. आता आपण आहोत एन रूट टू काझीरंगा. मस्त रस्ते एकदम. आणि एक आसाममध्ये बघितलं की खूप स्वच्छता आहे आणि सगळीकडे बांबूचे रस्ते बनवले, म्हणजे बांबूची घरं, रस्ते नाही सॉरी, बांबूचा यूज फार आहे सगळीकडे केलेला. आणि आता आपण इथे आलो. इथे वेगळ्या प्रकारचं पान मिळतं. कच्ची सुपारी, चुना आणि फक्त पान लावलेलं. ही एकदम कच्ची सुपारी आहे, ही डायरेक्ट खायची असते. इथे अशी छान छोटीशी टपरी आहे, ते सगळं मिळतं आहे. इथे ही कच्ची सुपारीचं पान हे इकडे फेमस आहे आणि ते लोक खातात. आता संध्याकाळचे फक्त 4:45 ते 5 वाजलेत आणि इथे पूर्ण काळोख पडले आसाममध्ये. सकाळी पहाटे 4 वाजताच इथे दिवस चालू होतो. त्यामुळे तुम्ही इथे फिरायला आलात आसाममध्ये तर लवकर उठून लवकर सगळं प्लॅन करा. नंतर एकदा 4-5 वाजता इकडे सगळे पॉईंट्स. फ्रेंड्स, संध्याकाळचे वाजले 5:15 आणि 5:15 वाजता इकडे काळोख बघायला. चंद्र पण उगवलाय. जे आपल्या मुंबईमध्ये रात्री 10-12 वाजता जशी वाटेल तसं इथे 5:15ला वाटतंय नोव्हेंबर महिन्यामध्ये. सो ही टिप नक्की लक्षात ठेवा की आसाममध्ये साईट सीइंगला याल तर सकाळी लवकर उठून लवकर साईट सीइंग करून घ्या आणि मग हॉटेल रूमवरती जा. राजेश दास. आसाम जर तुम्हाला फिरायचं असेल तर ह्यांचे आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये स्पेशालिटी आहे यांच्या. आपकी एजेंसी का नाम क्या है? विजिट नॉर्थ ईस्ट गुवाहाटी. विजिट नॉर्थ ईस्ट गुवाहाटी म्हणून यांचं पेज आहे, वेब पेज आहे, वेबसाईट आहे. आणि मेन म्हणजे हे तुम्हाला की यांना इकडचे लोकल असल्यामुळे कुठे जायला पाहिजे, कुठे राहायला पाहिजे, तुमचा वेळ कसा वाचेल, कुठले कुठले साईट्स कव्हर करायला पाहिजे याचं त्यांना परफेक्ट नॉलेज आहे. तर आम्ही ह्यांच्याबरोबर फिरतोय आसाममध्ये आणि आम्हाला खूप मजा येते आहे. तर तुम्ही नक्की राजेश दास. परत वापस बताइए आपके चॅनल का नाम, आपके इसका नाम? विजिट नॉर्थ ईस्ट. विजिट नॉर्थ ईस्ट इनका हे. त्याच्यावरती तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील, त्यांचे फोन नंबर. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि स्पेशली अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. जर अरुणाचल प्रदेश फिरायचं असेल तर नक्की राजेश दास यांना कॉन्टॅक्ट करा.
थँक्यू. आपला बोर्ड आला, वेलकम टू काझीरंगा. आपण गुवाहाटी एअरपोर्टला साधारण फ्लाईट आपलं थोडंसं डिले झाल्यामुळे आपण उतरलो 12 वाजता. जेवायला मध्ये 1 तास गेला, तर तरी साधारण 4-4.5 तास आहे. आपण बघतोय मंदार तिथे फोटो काढतोय बोर्डचा. मंदार, वेलकम टू काझीरंगा. से हाय, से हाय यार. सो आता आज तर आपण हॉटेलमध्ये आराम करणार आहोत आणि उद्या सकाळी आपण सफारीला जाणार आहोत. बघू शकतो की किती पॉप्युलेशन आहे इथे रायनोस, डिअर्स. तर 2401 रायनोज आहेत तिकडे आणि जवळजवळ 111 टायगर आहेत. 1089 एलिफंट्स आहेत. हे 2015 ते 15ला वगैरे केलेलं सर्वेक्षण आहे. 2015-2017ला केलेलं सर्वेक्षण आहे, बघू शकताय तुम्ही. आणि इथे रात्रीचं पूर्ण जंगलामध्ये क्षणावरती म्हणजे अगदी 5-5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही बघू शकता की जे म्हणजे गस्त घालतायत फॉरेस्ट ऑफिसर्स गन्स वगैरे घेऊन. कारण इकडे या रस्त्यावरती, हा जो आपला मेन रस्ता आहे त्या रस्त्यावरती बऱ्याचदा जे आहेत ते ॲनिमल्स येतात, त्याच्यामुळे ती फॉरेस्ट ऑफिसर्सची गस्त चालू असते. ही काझीरंगाची वेस्टर्न झोनची एंट्री आहे, काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्वची. इथे वेगवेगळे 4 झोन आहेत, सेंट्रल झोन, ईस्टर्न झोन, वेस्टर्न झोन. आपण जे आहे आपण तिकीट काढलंय ते सेंट्रल झोनचं काढलंय. जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा ईस्टर्न झोन पण कव्हर करायला बघा, कारण ईस्टर्न झोन सुद्धा बघण्यासारखा आहे. फॉक्सटेल ऑर्किड हॉटेल आपलं आहे इथे काझीरंगामध्ये. सकाळी हे कसं दिसतं बघू. आता तरी एकदम नीरव शांतता आहे. हे नको एसी. फॉक्सटेल ऑर्किडची आपली ही रूम आहे. रूम चांगली आहे, बेड मोठा आहे, 3 जणांना आरामात होईल. दोन्ही बाजूनी ओपनिंग आहे, पण आता रात्री काळोख असल्यामुळे आम्ही ते ओपन नाही केलंय. इथे वॉशरूम दिलंय, वॉशरूममध्ये ॲक्सेसरीज दिल्यात, क्लीन आहेत रूम. इथे टॉवेल वगैरे ठेवलेत त्यांनी. इथे आणि मिरर दिलाय आपल्याला तयार होण्यासाठी. आणि इथून दोन्हीकडनं आपल्याला व्ह्यू आहे. इकडे रेस्टॉरंटचा व्ह्यू आहे, या साईडला रेस्टॉरंट आहे त्यांचं. एकदा सकाळी पण आपण काढूया हा व्हिडिओ. टीव्ही दिलाय त्यांनी रूममध्ये. रूमच्या एंट्रन्सला यांनी ते कबर्ड दिलं आहे. हे इथे ओपन करून इथे छोटंसं गार्डन आहे बाहेर, पण आत्ता आपण नाही जाणार आहोत तिथे रात्रीच्या वेळी. रेस्टॉरंट आहे जिकडे आपल्याला आला कार्ट मेनू मिळतो. रूम्सच्या बाजूलाच रेस्टॉरंट आहे. हे आहे आपलं फॉक्सटेल ऑर्किड रिसॉर्ट. सकाळच्या वेळेला छान आहे हॉटेल. जेवण पण खूप छान होतं आणि अगदी खूप स्वच्छ आहेत. रूम्स स्वच्छ आहेत, वॉशरूम्स पण स्वच्छ होते आणि हे सफारीच्या जवळ पण आहे. तर यू कॅन ट्राय दिस हॉटेल. त्यांचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे. सकाळचा ब्रेकफास्ट एकदम छान होता. पुरी भाजी, पोहे, आमलेट बनवून देतात ते, ब्रेड बटर आहे, कॉर्न आहे, उकडलेली अंडी आहे, चिकन सॉसेजेस आहेत आणि कॉफी तर एकदम सुंदर होती. अशी रॉकिंग जीप आहे आपल्याला. आता आपण हॉटेलमधूनच जीपने काझीरंगाच्या सफारीला जाणार आहोत. सकाळचे 7:30 वाजलेत. 7:30 ते 10:30 सफारीचं टायमिंग आहे आणि जीप एकदम मस्त आहे. ओपन जीप, एकदम मजा येणार आहे. सो वी आर एक्सायटेड. आणि हे आहे आपलं रिसॉर्टचा बाहेरचा व्ह्यू. हे आपल्याला घेऊन जाणार आहेत. आप सब दिखाएंगे ना हमको, आपको सब पता है, इन्फॉर्मेशन भी देंगे. आप रिनो गाइड है, ओके. आणि हे आपल्या रिसॉर्टचे, आपका नाम क्या है? राजीव धुनिया. तर हे असं आपलं छान रिसॉर्ट आहे फॉक्सटेल. ब्रेकफास्ट पण छान होता, उत्तम होता. आता आपण चाललोय सफारीला. काझीरंगाला जीप सफारीतून आणि एकदम मस्त
मस्त हवा सुटली आहे, एकदम छान फ्रेश वातावरण आहे. आजूबाजूला तुम्ही बघाल पूर्ण छान झाडं आहेत, घरं आहेत. इथे फॉरेस्टमध्येच फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे राहतात, त्यांची घरं आहेत इथे. आणि एकदम मस्त वाटतंय जीपमध्ये, एकदम भारी ट्रिप आहे, एकदम भारी ट्रिप आहे. जेव्हा मजा येते, ओपन ट्रिप आहे, आजूबाजूला एकदम छान, एकदम भारी वाटतंय. आजूबाजूला छान वातावरण, एकदम भरपूर हवा सुटली आहे आणि एकदम भारी वाटतंय. हा ओपन ट्रिपचा एक्सपिरियन्स जो आहे तो नक्की घेण्यासारखा आहे. ही आहे काझीरंगाची एंट्री. इथे हे लाकडाचे खूप छान छान आपल्याला वस्तू मिळतात. क्या चार्जेस है इसके? 300 के नया अवेलेबल है। नहीं ऐसा नहीं, इसे वापस देने का रहता है क्या? हाँ, ये रेंट पे दे रहे हैं। ओके, रेट. और ये यहाँ पे एंट्री है, फॉरेस्टची एंट्री आहे इथे. आणि इथे असं बायलो कलर्स दिल्या जातात जे आपण रेंटवर घेऊ शकतो 300 रुपीजला. हाँ, कम करो थोड़ा रेट, 300 ज्यादा है. 200 का है। अच्छा, वो नया इसलिए 300 का, वो कर दो 200 उसका. दीदी हम लोग का 1-2 महीने से खराब हो जाते हैं। फॉरेस्ट मध्ये एंट्री घेतो आहोत. फॉरेस्ट मध्ये लक्षात ठेवा की इव्हन पाण्याची बॉटल, प्लास्टिकचं काही, खाण्याचे कुठलेही पदार्थ काहीही आणायला अलाउड नाही आहे. त्यामुळे त्या एंट्री गेटवरती तुम्हाला सगळं सोडून मगच आतमध्ये येऊ देतात. मी 2 एलिफंट बघितले. इथे आपल्याला स्टार्टिंगलाच हा एलिफंट्स खेळत आहेत तिकडे. ते बघा. ओके. हाँ हाँ. ओके, तर हे सफारी ह्याच्यावरूनच रायडिंग करतात, सफारी. एलिफंट तिकडे खेळत आहेत. हे जंगलामध्ये हा पूर्ण लाकडाचा ब्रिज आहे ज्याच्यावरती जीप थांबली आहे आणि इथे नदी आहे. फ्रेंड्स, इकडचा नजारा आणि इकडचं ॲटमॉस्फिअर एकदम अमेझिंग आहे. आणि असे सगळीकडे ठिकठिकाणी बांबूचे ब्रिज, जसं कोकणामध्ये साकळ बनवतात ना तसे साकळ बनवलेले आहे, पण ते एकदम मजबूत आहे. जीप्स वगैरे त्याच्यातून आरामात जाऊ शकतात. जंगलामध्ये ठिकठिकाणी वॉच टॉवर्स बांधलेत. त्या वॉच टॉवरवरती जाऊन आपण सगळीकडनं फुल 360 डिग्री व्ह्यू घेऊ शकतो. ते आमची जीप खाली उभी आहे आणि आम्ही हे पूर्ण जीप इथून येत आहेत आणि आम्ही इथे वरती वॉच टॉवरवर आलो आहे. तिथे प्राण्यांचा एक मोठा झुंड बसलेला आहे. तो खूप लांब असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट दिसत नाही आहे. तिथे हरण आहे, हरण मस्त फिरत आहे. आता बऱ्याच जीप आलाय त्यामुळे आवाजाने ते घाबरून आतमध्ये चाललंय. जंगली प्राण्यांना त्यांच्या हॅबिटॅटमध्ये असं मोकळे बघणं चांगलं वाटतं. हा एका दुसऱ्या वॉच टॉवरून आलो आहोत, जो यांचा मेन पूर्णाचा रूट आहे. तिथून खूप दूरवर प्राणी दिसतात. तर बाहेर जे बायनोक्युलर्स मिळतात ते बायनोक्युलर्स तुम्ही आता तिकडे बघाल, तिथे एकदम टोकाला 2 रायनो आहेत. सो तुम्हाला आतमध्ये येताना बाहेर जे भाड्यावरती बायनोक्युलर्स मिळतात ते बायनोक्युलर्स घ्या नक्की. अदरवाईज जंगल सफारीमध्ये तसंही प्राणी दिसणं हे लकवरती अवलंबून आहे. आणि मोस्टली जे प्राणी आहेत ते आतमध्ये राहतात. सो आम्ही कर्नाटकच्या दांडेलीच्या पण जंगल सफारीला गेलो होतो. प्राणी दिसणं जेव्हा सगळ्या जीप एकत्र येत असतात तेव्हा अगदी लकवरती अवलंबून असतं. पण जंगलाचा फील, जंगलामधली थंड हवा, नीरव शांतता, हा एक्सपिरियन्स अगदी घेण्यासारखा आहे. प्राणी दिसो अथवा न दिसो. समोर जी झाडी दिसते तिथे जस्ट आता एक रायनो होता आणि तो त्या झाडांमध्ये आतमध्ये शिरलाय. बर्ड्स, इथे खूप तऱ्हेतऱ्हेचे बर्ड्स दिसले आणि पूर्ण ब्ल्यू कलरचा नीलकंठ दिसतो, ते खूप दिसतात. खूप सुंदर होते ते बर्ड्स आणि खूप तऱ्हेतऱ्हेचे बर्ड्स दिसतील तुम्हाला. डिअर्स पण दिसले बरेचसे, पण ते सगळे थोडे लांबून दिसतात. खूप जवळून दिसण्याचे जे रायनो दिसण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, कारण ते दूरवर आतमध्ये जंगलात राहतात.
ते लांबून तुम्ही त्यांना स्पॉट करू शकता, दुर्बीणने त्यांना बघू शकता. फ्रेंड्स, फायनली आपल्याला क्लिअर शॉटमध्ये रायनो दिसलेला आहे. रायनो आणि त्याचं पिल्लू आहे ते इथेच येत आहे चालत. तिथे लांब दिसते, आत्ता तरी लांब आहे, ते टुवर्ड्स अस चालत येत आहे. फ्रेंड्स, आपल्याला फायनली एकदम जवळून हा रेनो दिसलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यावरती हॉर्न आहे त्याच्या नाकावरती. त्याच्यासाठी इकडे फेमस आहेत 1 हॉर्न रेनोसर्स. संपूर्ण जगभरात तुम्हाला ते इथे दिसतील आणि आफ्रिकामध्ये दिसतील. आफ्रिकामध्ये जे आहे त्यांना 2 हॉर्न असतात आणि जे इंडियामध्ये आहे त्यांना 1 हॉर्न असतात. एकदम जवळून आपल्याला दिसतो आहे, समोरच आहे. आपण बघतोय ते एलिफंट्स पण दिसतात आपल्याला 2. बाबा खूप जवळ हे आपल्या रिसॉर्टचं फ्रंट पोर्शन आहे. तिकडे बघाल तिकडे त्यांचं स्विमिंग पूल आहे आणि बॅडमिंटन, रॅकेट, बॅट बॉल वगैरे यांनी अवेलेबल करून दिलेत. हे पिंक कलरचे जास्वंद बघा किती छान आहेत. हे फॉक्सटेल ऑर्किडमध्ये आपल्या रूममधून दिसणारा नजारा आहे. आणि ह्याचा जो पर डेचा चार्ज आहे तो 2820 आहे. मी मगाशी तुम्हाला चुकून 4000 ते 5000 सांगितलेलं, तर तेवढा चार्ज नाही आहे. आणि स्टाफ अतिशय कर्टस आहे, खूप हेल्पफुल आहे. खूप छान झाडी हिरवळ ह्यांनी लावलेली आहेत. आता आपण ही रूम सोडून आता आपण चाललो आहोत शिलाँगला. सो बाय बाय फॉक्सटेल ऑर्किड. आणि आता इथून आपण जातो आहोत शिलाँगला. काझीरंगाला तुम्ही जेव्हा बाहेर पडता जंगलातून तेव्हा सगळीकडे तुम्हाला हे, जर तुम्ही दिवसा ट्रॅव्हल करत असाल तर सगळीकडे बाजूला तुम्हाला हे टी गार्डन्स दिसतील. आणि बायका इथून पानं तोडून फॅक्टरीत घेऊन जातात. आज तुम्ही दूरवर बघाल तर दूरवर हे सगळं टी गार्डन आहे. इथे येऊन टी गार्डन मध्ये मस्त फोटोशूट्स करू शकता तुम्ही. ते आपल्याला सांबार दिसतंय, त्याची शिंग बघा किती सुंदर आहेत. हे आपण बाहेरच्या, आता हे जंगल सफारीतून नाही होत, आपण रस्त्याने जाता जाता आपल्याला हे दिसतंय. रस्त्याने जाता जाता हे जंगलातूनच रस्ता जात असल्यामुळे भरपूर आपल्याला प्राणी दिसतात. ते शिंग बघा किती सुंदर आहेत. आपली चाहूल त्याला लगेच लागल्यामुळे तो लगेचच जंगलामध्ये जायला लागले. तर दुसरं पण आहे समोर, दिसते तुम्हाला गवतामध्ये. तर पूर्ण जंगल जे आहे हे दलदलीचं आहे. पावसाळ्यामध्ये इकडचे लोकल सांगतात की पाणी भरल्यामुळे बऱ्याचशा घरांमध्ये सुद्धा प्राणी शिरतात आणि मग जे फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत त्यांना रेस्क्यू करून घेऊन जातात. ते दूर एक सांबार दिसतंय आपल्याला पाण्याजवळ. तर फ्रेंड्स, अशी आपली टूर चालू आहे आसाम आणि मेघालयची. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आम्हाला एनकरेज करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. ज्यांना ही पुढे टूर करायची असेल, फॅमिलीबरोबर करायची असेल, त्यांना हे व्हिडिओज उपयोगी यावेत, त्यांना मदत व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. तर तुमचं प्रेम आम्हाला तुमच्या लाईक्स आणि शेअर्समधून दाखवा. आमचं हे जे चॅनल आहे ब्युटिफुल लाईफ, हे म्हणजे काही स्पेसिफिक जोनर नाही आहे. एका सामान्य माणसाचं जसं जीवन फ्लो होतं, कधी तो फिरायला जातो, कधी मॉल्समध्ये जातो, कधी रेस्टॉरंटमध्ये जातो, जिथे आम्ही जातो तिकडचे रिव्ह्यूज, जे आम्हाला असं वाटतं की जे व्हिडिओज सगळ्यांना उपयोगी पडू शकतात, जी माहिती मला कोणी दिली तर मला आवडेल ती माहिती दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. तर आमच्या या प्रयत्नाला तुमचा सहभाग नक्की द्या. धन्यवाद.